राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता। आशिष शेलार आणि विजय वडेट्टीवारांचा एकाच गाडीतून प्रवास। मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये अमानुष हत्येचा थरार। भर रस्त्यात गोळी मारत चाकून सपासप वार। भाजीचं दुकान लावण्यावरून झाला वाद। तिघांना अटक, एक आरोपी मात्र फरार। वक्फ दुरुस्ती कायदा आता एक पाऊल लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील दुरुस्ती विधेयक मंजूर। तर विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं। राज्यात येत्या 24 तासात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता। मराठवाडा विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका। वीज पडून 5 जणांचा मृत्यू तर संभाजीनगरमध्ये गारपीट। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय मदत जाहीर करणार? नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची कोकाटे आज पाहणी करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीडच्या दौऱ्यावर। मस्ताजोग येथे देशमुख कुटुंबियांची घेणार भेट। नांदेडमध्ये विहिरीत ट्रॅक्टर कोसळून भीषण अपघात। 3 जणांना बाहेर काढण्यात यश। 8 जण अजूनही विहिरीत अडकल्याची माहिती। अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडेला ऑनलाईन गंडा। घरबसल्या पैसे कमावण्याच्या मोहापायी सागरनं गमावले 61 लाख रुपये। मुंबईतील क्लीनअप मार्शल योजना आजपासून बंद। मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। देशभक्तीपर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।